आता आहे पर्सलेन आणि चिनी गुलाब. त्याला खताची गरज आहे, त्याच्यामुळं ह्याला आपल्याला घालायचं आहे गांडूळ खत. आता आपण ह्याला गांडूळ खत देऊन घेऊया. थोडंसं ह्याला खुरपून घेऊया. खुरपून घेऊन गांडूळ खत घालून घेऊया झाडाला आपल्या. चिनी गुलाब आणि पर्सलेन आहे, त्याला आपण गांडूळ खत घालून घेऊया. आता हे आपल्याकडे तर गांडूळ खत आहे, हे आता आपल्याला पर्सलेनला घालायचं आहे, त्याच्यामुळे हे आपण गांडूळ खत घेतलेलं आहे. चला मग आता आपण हे घालून घेऊया झाडांना. तर आपण हे गांडूळ खत आपण घालून घेतलेलं आहे. छान असं गांडूळ खत दिलेलं आहे. गांडूळ खत दिल्यामुळे आता याला कळ्या आणि फुलं लागायला मदत होईल, त्याच्यामुळे आपण हे गांडूळ खत दिलेलं आहे. हे पांढरे कलरचं चिनी गुलाब आहे आणि हे पर्सलेन कोणत्या कलरचं आहे माहीत नाही, पण आपण लावलेलं आहे. तर छान असा खत दिलेला आहे. आपण आता ह्याला पाणी घालून घेऊया, म्हणजे खत आपला हे दिलेला आपण वाळून जाणार नाही आहे. आणि याच्यामध्ये असं गवत उठलं तर काढायचं, म्हणजे काय होतं, खत दिलेला गवताला जात नाही. त्याच्यामुळं आपण हे खत पण असलं आहे ह्याच्यावर, तर हे आपण टाकलेलं आहे खत याच्यावरती. तर ह्याला आपण पाणी देऊन घेऊया. तर हे आपण पाणी ह्याला खत घातल्यामुळे याला पाणी पण देऊन घेतलेलं आहे. छान असं पाणी देऊन झालं आहे. तर आपलं गुलाबाचं झाड आहे बघा, किती सुंदर याला असे फुलं लागलेत. सुंदर असं झाड आहे गुलाबाचं. त्याला पण आपल्याला गांडूळ खत घालायचं आहे. चला मग आता ह्याला आपण गांडूळ खत देऊन घेऊया. हे गुलाबाच्या झाडाला आपण गांडूळ खत देऊन मिक्स करून घेतलेलं आहे. छान असं मिक्स झालं आहे. सुंदर असे छान फुलं लागलेले आहेत, त्याच्यामुळं आपण त्याला खत देऊन घेतलेलं आहे. तर जास्वंदाची झाडं आहेत, त्याला पण एक एक मोठी आपण खत घालून घेणार आहे, वर्मी कंपोस्ट. हे असं हे आपलं पिवळं जास्वंद आहे, त्याला आपण दिलेला आहे. थोडासा उन्हाळा आहे, त्याच्यामुळे थोडासा खत देऊन घ्यायचा. हे पांढऱ्या जास्वंदाचं आहे, त्याला पण आपण हे सगळं खुरपून घेऊन त्याला पण असं खत देणार आहे. माती जी कडक झालेली आहे, खुरपल्यामुळे झाडांची माती मोकळी होते, त्याच्यामुळं माती मोकळी करून एक मोठी खत द्यायचं आहे, गांडूळ खत. तर वांग्याचं झाड आहे. वांगा बघा किती सुंदर असं मोठं झालेलं आहे. आपल्याला याला तोडायचं आहे. छान मोठं झाले वांग. इथं सुंदर असं मोगऱ्याचं झाड आहे बघा, किती सुंदर याला फुलं लागलेली आहेत. मोगऱ्याची छान असे फुलं लागलेली आहेत बघा, किती सुंदर असे फुलं आलेत मोगऱ्याची. छान आहे मोगऱ्याचं झाड आपलं. बघा किती फुलं आलेले आहेत, भरपूर असे फुलं लागलेले आहेत. त्याच्यामुळं त्याला कळ्या पण भरपूर आहेत, त्याच्यासाठी खताची गरज पडते. हे केळीचं सालपट हे टाकलेलं हे किचन वेस्ट फर्टिलायझर आहे, ते आता आपण हे मोगऱ्याच्या झाडाला देऊन घेऊया. म्हणजे त्याची फुलं कळ्या अशा वाढायला मदत होते. त्याच्यामुळं हे आता आपण फर्टिलायझर झाडाला मोगऱ्याच्या दिलेलं आहे. सुंदर अशी ग्रोथ आहे आणि फुलं कळ्या भरपूर आहेत झाडावरती. आता हे फर्टिलायझर आपण दुसऱ्या झाडाला देऊन घेऊया.